दरम्यान कुख्यात गुंड शरद मोहोळवर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींपैकी एका आरोपीचं नाव हे निष्पन्न झालंय। साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असं या आरोपीचं नाव आहे। पोळेकर यानं त्याच्या इतर साथीदारांचं शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड भागामध्ये गोळीबार केल्याचं निष्पन्न झालंय। दरम्यान कुख्यात गुंड शरद मोहोळची काळी कारकीर्द नेमकी कशी होती आजवरची, आपण त्यावर देखील एक नजर टाकूया। शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता। मोहोळवर हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अपहरणाचे गुन्हे दाखल होते। पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती। येरोडा कारागृहातील कतील सिद्दीकीच्या खुनाचाही त्याच्यावर आरोप होता, पण नंतर त्यातून तो निर्दोष सुटला। जामिनावर असतानाच दासवे गावचे सरपंच शंकर धिंडलेंची अपहरण त्यानं केलं होतं आणि सरपंचांच्या अपहरणाप्रकरणी शरद मोहोळला पुन्हा अटक करण्यात आली। खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यावर शक्ती प्रदर्शन केल्यानं त्याला पुन्हा अटक झाली आणि जुलै 2022 मध्ये मोहोळ पुणे जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।